तर आज आपण पॉवर पॉइंटमध्ये ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन हे 2 टॅब घेणार आहे. तर पहिल्यांदा ट्रान्झिशन्स बघूया. ट्रान्झिशन्स म्हणजे काय? या ज्या आपण स्लाइड्स तयार केलेल्या आहेत, त्या स्लाइड्सला वेगवेगळे इफेक्ट आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवतोय आता. आता इथं फर्स्ट स्लाइड आहे. आपण फर्स्ट स्लाइडला कर्टन्स हा इफेक्ट देऊया. मॅक्सिमम हाच इफेक्ट प्रत्येक वेळेस देतात सगळीकडे. कर्टन्स. हा इफेक्ट दिला. पण इथं काय होतंय की ब्लॅक येतंय त्या फर्स्ट स्लाइड वरती. तर ती स्लाइड ब्लॅक येऊ नये म्हणून काय करायचं, फर्स्ट जी स्लाइड आहे त्याच्यावरती अजून एक स्लाइड इन्सर्ट करायची. न्यू स्लाइड वरती जाऊन ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आणि त्याला जे आहे ना इथे डिझाइन मध्ये जाऊन फॉर्मॅट, त्याचा बॅकग्राऊंड तो थोडा फॉर्मॅट करायचा. ग्रेडियंट घेऊन आपल्याला जो कलर पाहिजे तो आपण इथे घेऊ शकतो. आता आपण ट्रान्झिशन या सेकंड स्लाइडला जो आहे इफेक्ट लावला, त्याच्यामध्ये ब्लॅक आधी जे होतं येत होतं ते कलर मध्ये आता दिसतंय तुम्हाला. तर अशा प्रकारे वेगवेगळे जर इफेक्ट लावायचे असतील त्याच्यासाठी ट्रान्झिशन्सचाही आपण इफेक्ट आपण ट्रान्झिशन आपण यूज करतो. आता जो ड्रम रोलचा जो आवाज आला ना, तर तो इथं साउंड इफेक्ट मी लावलेला इथं ट्रान्झिशन मध्ये आहे. साउंड इफेक्ट इथं वेगवेगळे साउंड इफेक्ट आहेत, तर जो पाहिजे असेल तो तुम्ही लावू शकता. आपण इथं बॉम्ब हा इफेक्ट एक आहे, तर त्याचा प्रिव्ह्यू बघूया आपण. नॉर्मल आहे. इथे ड्युरेशन पण त्यांनी दिलेलं आहे की या स्लाइडचं ड्युरेशन किंवा या ट्रान्झिशनचं जे ड्युरेशन आहे ते किती सेकंड असायला पाहिजे, ते इथं आपण ड्युरेशन असं चेंज करू शकतो. इथं अप्लाय टू ऑल वरती करायचंय. प्रत्येक स्लाइड अप्लाय टू ऑल म्हणजे प्रत्येक स्लाइडला तो इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो. आता त्याच्यानंतर आता इथं आपण कन्व्हेयर हा इफेक्ट लावला, तर त्याच्यासाठी इफेक्ट ऑप्शन्स दिलेले आहेत. इथं फ्रॉम राईट पाहिजे का फ्रॉम लेफ्ट पाहिजे, लेफ्ट टू राईट का राईट टू लेफ्ट असं ऑप्शन इथं दिलेले आहेत. तर आपण लेफ्ट मध्ये घेतलं तर इथं ते लेफ्ट साईडला जाणार आहे, लेफ्ट साईड वरून राईट साईडला जाणार आहे आणि राईट घेतलं तर राईट साईड वरून लेफ्ट साईडला जाणार आहे तो इफेक्ट. त्याच्यानंतर आहे ऍडव्हान्स स्लाइड. इथे ऍडव्हान्स स्लाइड म्हणजे आपण आपल्या क्लिकवरती ते स्लाइड चेंज झाली पाहिजे का, इथं ड्युरेशन आपण टायमिंग लावायचं आहे, तर त्याच्यासाठी इथं आहे इफेक्ट तो. तर इथं 5 सेकंड आपण टायमिंग लावायचं. ठीक आहे. ते 5 सेकंडसाठी ते असणार आहे. नंतर ते स्लाइड शो ज्यावेळेस करणार आहे आपण, त्यावेळेस ते आपल्याला ते इफेक्ट दिसते. हे ट्रान्झिशनमध्ये हेच आहेत. इथे वेगवेगळे जसे इफेक्ट दिलेले आहेत तुम्ही हे बघू शकता. इथं वेगवेगळे इफेक्ट आहेत, ते प्रॅक्टिकल करताना नंतर तुमच्या लक्षात येतील ते इफेक्ट आपण कसे देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ॲनिमेशन्स. ॲनिमेशन म्हणजे जे आपले इथं पिक्चर्स आहेत, त्या पिक्चर्सला किंवा वर्ड्सला इथं आपले शेप्स आहे वेगवेगळे ॲरो जे शेप्स आहे, त्या शेप्सला आपण इथं इफेक्ट देऊ शकतो. आता इथं हा आहे, तर इथं स्टार्टिंगला आपण हा ग्रो अँड टर्न हा इफेक्ट देऊ. त्याच्यानंतर याच्यासाठी वेगळा इफेक्ट देऊ. प्रत्येकाला इफेक्ट देऊन दाखवतो तुम्हाला.
तर आपण आता जे इफेक्ट दिले ते आपल्याला बघायचे कसे आहेत. तर ते इफेक्ट देण्यासाठी इथं प्रिव्ह्यू म्हणून ऑप्शन आहे. तर प्रिव्ह्यू वरती जाऊया. इथं स्टार्टिंगला हा इफेक्ट दिला आपण, नंतर हा, त्याच्यानंतर ते ॲरोला इफेक्ट दिला होता. यूएसबीला यूएसबी कनेक्शन आहे त्याला इफेक्ट. आता ह्यांना बाकीच्यांना जे आहे ते इफेक्ट दिलेले नाहीत म्हणून ते दाखवणार नाही आपल्याला इथं. त्याच्यानंतर सेम जसं ट्रान्झिशनमध्ये इफेक्टचं ऑप्शन होते, इफेक्ट ऑप्शन होते, तसं ॲनिमेशनमध्ये सुद्धा आपण जो इफेक्ट दिलेत तर ते राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, ऑल ॲट वन्स, बाय पॅराग्राफ असे वेगवेगळे इफेक्ट आहेत. तर ते आपण इथं बघू शकतो. ते इफेक्ट आपल्याला चेंज करायचे असतील तर ते करू शकतो. इथे वेगवेगळे बरेचसे ॲनिमेशन्स इफेक्ट आपल्याला दिलेले आहेत, ते आपण नंतर चेक करू. आता इथं एकाच पिक्चरला किंवा इमेजला जे आपल्याला दोन इफेक्ट लावायचे असतील तर इथं ऍड ॲनिमेशन हा ऑप्शन इथं दिलेला आहे. तर इथं झूम हा एक इफेक्ट लावूया. इथं दोन इफेक्ट दिसतील तुम्हाला. आता इथं यूएसबी, इथं यूएसबी 6 आणि 7 ला सेम इफेक्ट, म्हणजे सेम जे आहे यूएसबी कनेक्शन टेक्स्ट, त्याला दोन इफेक्ट आपण लावलेले इथं दिसतंय ॲनिमेशन पॅनमध्ये. इथं आहे ॲनिमेशन पॅन. आपण जे इफेक्ट लावलेले आहेत त्या प्रत्येक इफेक्टला कुठले ॲनिमेशन लावलेलं आहे ते इथं आपण बघू शकतो. इथं ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2 असं वेगवेगळे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रिगर म्हणजे ऑन क्लिक. आपल्याला आता इथं आपले जेवढे ऑब्जेक्ट आहेत तेवढे सगळे ऑब्जेक्ट इथं दिलेले आहेत. मग आपल्याला क्लिकवरती कुठल्या ऑब्जेक्ट, म्हणजे माऊस क्लिकवरती आपण कुठला ऑब्जेक्ट करू शकतो. आता या ऑब्जेक्टला आपण ॲनिमेशन ग्रो अँड टर्न दिलं. त्याच्यानंतर ट्रिगरवरती जाऊन ऑन क्लिक ऑफ ऑब्जेक्ट 2, म्हणजे ऑब्जेक्ट 2 सोबत हे पण दाखवायचंय असं तिथं आपण करू शकतो. त्याच्यानंतर ॲनिमेशन पेंटर. आता या यूएसबी कॉर्ड जे आहे याला जो इफेक्ट लावला आहे ॲनिमेशन इफेक्ट, तोच आपल्याला खालच्या याला पण द्यायचा असेल, PS2 जे पिन आहेत त्याला द्यायचं असेल तर इथं ॲनिमेशन पेंटर, जसं फॉर्मॅट पेंटर वर्ड एक्सेलमध्ये फॉर्मॅट पेंटर हा ऑप्शन होता, तसं पॉवर पॉईंटमध्ये ॲनिमेशन पेंटर हा ऑप्शन आपल्याला दिलेला असतो. तर ॲनिमेशन पेंटर करायचं आहे. सेम इथं ब्रश दिसत असेल तुम्हाला, तर इथं क्लिक केल्यानंतर जो हा इफेक्ट, इथं जो इफेक्ट दिलाय तोच इफेक्ट इथं पण आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर इथं आहे स्टार्ट. इथं ऑन क्लिक आहे. त्याच्यानंतर खाली ऑप्शन्स वेगवेगळे, विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, हे आपल्याला ऑप्शन आहेत. आपण ऑन क्लिकच ठेवायचं म्हणजे आपल्याला सोपं जातं. आणि आपल्याला जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन ॲनिमेशन इफेक्टचं किती पाहिजे, 2 सेकंड पाहिजे, 3, 4, आपण जेवढे सेकंड्स पाहिजे तेवढे ते करू शकतो. आणि इथं डिले म्हणजे त्याच्यासाठी सेमच तो ऑप्शन आहे. डिले आपण किती टाइम आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे त्याच्यासाठी तो आपल्याला इथं डिले हा ऑप्शन दिलेला आहे. 1 सेकंड वगैरे आपण 2 सेकंड करूया इथं. आता त्याच्यानंतर आहे इथं स्लाइड शो. इथे दिलेलं आहे फ्रॉम बिगिनिंग. आता आपण इथं थर्ड स्लाइड वरती आहे आणि आपल्याला फर्स्ट स्लाइड पासून जे ॲनिमेशन स्लाइड शो आपल्याला सुरू करायचं असेल तर इथं फ्रॉम बिगिनिंग करू शकतो. यासाठी F5 ही सुद्धा शॉर्टकट की आहे. F5 जरी कीबोर्डवरचं प्रेस केलं तरी फ्रॉम बिगिनिंग, स्टार्टिंग पासून आपल्याला स्लाइड शो दिसत असतील. हे बाकीच्यांना इफेक्ट दिलेले नाहीत त्याच्यामुळे ते ॲज इट इज राहणार आहे. ज्यांना इफेक्ट दिलेत ते फक्त आपल्याला इथं दिसत आहेत. तुम्हाला मे बी ते स्लो दिसत असेल तिथं. इथं अप्लाय टू ऑल केल्यामुळे तो ड्रम रोलचा जो इफेक्ट, बॉम्बचा जो इफेक्ट आहे तो प्रत्येक स्लाइडला अप्लाय झालेला आहे. आता इथं फ्रॉम बिगिनिंग म्हणजे फर्स्ट स्लाइड पासून स्लाइड शो पाहायचे असेल
तर फ्रॉम बिगिनिंग हा ऑप्शन आपण सिलेक्ट करतो. परंतु जर आपण करंट स्लाइड जी आहे 6 त्या स्लाइड पासूनच आपल्याला इफेक्ट पाहिजे असेल, म्हणजे स्लाइड शो पाहिजे असेल, तर आपण इथं फ्रॉम करंट स्लाइड करतो. म्हणजे करंट स्लाइड जी 6 आहे, ही 6 नंबरची स्लाइड आहे, तिथूनच आपला स्लाइड शो सुरू होणार. त्याच्यासाठी फ्रॉम करंट स्लाइड हा ऑप्शन आहे. आता इथं प्रेझेंट ऑनलाईन नाही काय, कस्टम स्लाइड शो. आता आपल्याला कुठली स्लाइड घ्यायची, कशी स्लाइड घ्यायची, ते इथं आपण इथं सिलेक्ट करू शकतो. स्लाइड मध्ये कोणकोणत्या स्लाइड्स आपल्याला पाहिजे आहेत स्लाइड शो मध्ये, ते आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर त्या स्लाइड आपण घेऊ शकतो. इथं 5th स्लाइड 5 पर्यंत केलेलं आहे मी, इथं ऍड केलं. ओके. ज्या स्लाइड आपण ऍड केलेल्या आहेत तेवढ्या स्लाइड आपल्याला फक्त इथं दिसणार आहेत. 5 स्लाइड ऍड केलेले आहेत, तेवढ्या स्लाइड आपल्याला आपण इथून बघू शकतो. तर इथं आपल्याला काय सेटअप स्लाइड शो आपल्याला दिलाय. आपल्या स्लाइडचं शो कसं पाहिजे, इथं प्रेझेंटेड बाय स्पीकर फुल स्क्रीन पाहिजे आहे, फक्त विंडो स्क्रीन पाहिजे का फुल स्क्रीन, असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप. लूप म्हणजे कंटिन्यू ते स्लाइड ऑटोमॅटिकली चालायला पाहिजेत का आपल्या क्लिकवर पाहिजेत. शो विदाउट नॅरेशन, बरेचसे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. शो विदाउट ॲनिमेशन, आपण जे ॲनिमेशन वगैरे दिलेले आहे त्याच्या ॲनिमेशन व्यतिरिक्त पाहिजेत का विथ ॲनिमेशन पाहिजे. जर हा सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला ॲनिमेशन दिसणार नाही. तिथं ऑल स्लाइड पाहिजे का फ्रॉम कुठल्या स्लाइड पासून पाहिजे, मला थर्ड स्लाइड पासून पाहिजे किंवा इथं थर्ड स्लाइड पासून पाहिजे. शो विदाउट ॲनिमेशन हा ऑप्शन सिलेक्ट आहे, तर थर्ड स्लाइड पासून आपल्याला ॲनिमेशन ते दिसणार नाही. स्लाइड शो मॉनिटर, इथं ऑटोमॅटिक पाहिजे का प्रायमरी मॉनिटर, म्हणजे आपण स्वतः मॉनिटर केलं पाहिजे त्या स्लाइडला, ऑटोमॅटिक पाहिजे. ते ऑटोमॅटिकली ठेवलेलं आहे मी, ते ऑटोमॅटिकच सोपं जाईल आपल्याला. तर ओके करायचं आहे. F5 ने मी सुरुवात करतोय. आता ही आहे थर्ड स्लाइड. या थर्ड स्लाइड वरती इथं USB कनेक्शन, याला आपण जे इफेक्ट लावले होते ॲनिमेशन, ते इफेक्ट इथं दिसत नाहीत, फक्त पूर्ण ॲज इट इज स्लाइड दिसते. तर ते इफेक्ट आपल्याला काढायचे असतील किंवा ते शो करायचे नसतील स्लाइड शो करताना, तर त्यासाठी हा ऑप्शन आपण सिलेक्ट करतो, सेटअप स्लाइड शो. इथं हाईड स्लाइड म्हणून आहे. आता फोर्थ स्लाइड मला हाईड करायची आहे, ती स्लाइड शो करताना दाखवायची नसेल, तर इथं हाईड स्लाइड हा ऑप्शन आपण करतो. आता इथं तर तुम्ही म्हणता इथं दिसते स्लाइड, पण ज्यावेळेस आपण F5 क्लिक करतो, स्लाइड शो करतो आणि त्याच्यानंतर इथं ही थर्ड स्लाइड आहे, ही 5th स्लाइड आहे, ही 4th नाहीये. 4th स्लाइड ही माऊसची आहे, आपल्याला डायरेक्ट ही थर्ड ही होती आणि डायरेक्ट 5th स्लाइड आपल्याला इथं शो झाली स्लाइड शो केल्यानंतर. त्याच्यासाठी हा ऑप्शन आपल्याला हाईड स्लाइड हा ऑप्शन दिलेला आहे. इथं अनहाईड करायचंय, त्याच्यावरती क्लिक करा. इथं टायमिंग दिलेलं, आपल्याला जर टायमिंग रेकॉर्ड करायचं असेल तर स्लाइडचे किती वेळ स्लाइड्स आहेत, तर त्यासाठी इथं टायमिंग इथं रेकॉर्ड होताना तुम्हाला दिसत असेल. द टोटल टाइम ऑफ युअर स्लाइड शो वॉज 0.08 सेकंड, म्हणजे 8 सेकंड पण नाहीये हे, त्याच्यातलं एक पार्ट आहे सेकंड मधला. सेव्ह द न्यू स्लाइड टायमिंग, इथं नो करायचं, आपलं टायमिंग सेव्ह करायचं नाहीये इथं. त्याच्यानंतर इथं आहे रेकॉर्ड स्लाइड शो. आपण जो स्लाइड शो करतोय तो जर रेकॉर्ड करायचा असेल तर त्याच्यासाठी रेकॉर्ड स्लाइड शो हा ऑप्शन आहे. इथं स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम बिगिनिंग आणि स्टार्ट रेकॉर्डिंग फ्रॉम करंट स्लाइड, कुठल्या स्लाइड पासून रेकॉर्डिंग करायचंय त्याच्यासाठी हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. इथं प्ले नरेशन इथं सेटअप स्लाइड शो मध्ये आपण हे ऑप्शन बघितले, तेच ऑप्शन बाकीचे इथं आहेत. नॅरेशन, न्यूज टायमिंग्स, शो मीडिया कंट्रोल्स, इथं मॅन्युअली, स्लाइड मॉनिटर, इथं मॉनिटर हा ऑप्शन आहे, तेच सेम ऑप्शन आहेत. हा मी अनचेक करतो, इथं शो स्लाइड्स ऑल केलेले.
तर अशा प्रकारे आपले 3 ट्रान्झिशन, ॲनिमेशन आणि स्लाईड शो हे 3 टॅब आज आपले झालेले आहेत.